ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण दृश्य पाहतोय, राहुल गांधी सध्या गाडीमध्ये दिसतात आणि त्यांच्या हातात संविधानाची एक छोटी प्रत आहे। मधल्या काळात राहुल गांधींनी या छोट्या प्रती बहुतेक लोकांना वाटल्या होत्या आणि या संविधानाच्या प्रती आपल्या जवळ ठेवा असं आवाहन सुद्धा त्यांनी तरुणाईला केलं होतं आणि त्याच पद्धतीने आज ते स्वतः संविधानाची प्रत हातात घेऊन गांधी स्मृती म्युझियमच्या दिशेने निघालेले आहेत। काही वेळातच ते गांधी स्मृती म्युझियममध्ये पोहोचतील। अगदी इंडिया आघाडीचे खासदार आणि राहुल गांधी हे सगळे गांधी स्मृती म्युझियममध्ये आता रवाना होतानाची दृश्य पाहतोय। राहुल गांधी यांच्या निवासस्थानी 6 वाजता खासदारांची एक बैठक पार पडली। या बैठकीत विरोधी पक्षाचे खासदार उपस्थित होते, काँग्रेससह इतरही विरोधी पक्षाचे खासदार या बैठकीला उपस्थित होते आणि आता हे सगळे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पुढे सरकताना दिसतात। आणि आता थेट जाऊयात नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला काँग्रेस विरोधकांच्या सर्व खासदारांचा कॅन्डल मार्च हा महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्थळी पोहोचलेला आहे। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या घटनेनंतर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि हातात भारताचा झेंडा घेऊन, पोस्टर्स हातात घेऊन एकमुखी मागणी करताना विरोधक पाहायला मिळतात। ती अर्थातच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची आणि यासाठी कॅन्डल मार्च देखील काढण्यात आलाय। आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत काँग्रेसच्या खासदारांसह सर्व विरोधी खासदार यात आपल्याला दिसत आहेत आणि या सगळ्या खासदारांचं एकच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। दरम्यान राहुल गांधी यांनी या आंदोलनाला सुरुवात करताना काय म्हटलंय पाहूया। What's happening in solidarity with the students, we wanted to take the opposition MPs to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30 January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. और अभी सारे सांसद गांधी स्मृति के अंदर है, कोई नारेबाजी नहीं। जैसा बाबा बता रहे थे, नारे नहीं लगा रहे, लेकिन हाथों में जो तख्तियां हैं उसमें सब संदेश है। उन तख्तियों में उन छात्रों, प्रदर्शनकारी छात्रों की तस्वीरें हैं जिन पर पुलिस ने कार्रवाई की। हाथों में जो प्ले कार्ड है उसमें धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की जा रही है और अगुवाई राहुल गांधी और प्रियंका गांधी कर रहे हैं। सबसे आगे हम देख रहे हैं कि तमाम जो सांसद हैं वो तिरंगा झंडा उन्होंने अपने हाथों में लिया हुआ है। किसी भी पार्टी का झंडा यहाँ नजर नहीं आ रहा है। हालांकि ये विपक्ष का प्रदर्शन है, विपक्ष की तमाम पार्टियां इसमें शामिल है, मुख्य रूप से कांग्रेस है, लेकिन हाथों में तिरंगा लेकर के राहुल गांधी के साथ तमाम कांग्रेस के सांसद, प्रियंका गांधी जो हैं वो एक मौन प्रदर्शन कर रहे हैं। कोई नारेबाजी यहां नहीं की जा रही है और ये सब लोग निकले राहुल गांधी के घर पर इकट्ठे हुए और इसके बाद बस में बैठ करके काफी गहमी रही। इस रास्ते पर कांग्रेस के कार्यकर्ता, सुरक्षा बल जो है वो थोड़ी देर उलझते भी नजर आए। कहीं कहीं 2 जगह बैरिकेड लगा हुआ था, बैरिकेड को हटाते हुए कांग्रेस के कार्यकर्ता आगे बढ़ते रहे और राहुल गांधी की बस आगे बढ़ती रही और आखिरकार गांधी स्मृति के अंदर ये सभी कांग्रेस के सांसद, इंडिया गठबंधन के सांसद पहुंच चुके हैं और उनका प्रदर्शन जो है वो जारी है। अहम बात यह है कि बंद होने के बाद, गांधी स्मृति बंद होने के समय के बाद भी इन सबको प्रवेश और गांधी आए अंदर। तो सबसे पहले उन्होंने विजय गोयल जो भाजपा नेता है लेकिन स्मृति संस्थान के वाइस चेयरमैन भी हैं, उनसे हाथ मिलाया और यहाँ पर आगे का कार्यक्रम जो हमें नजर आ रहा है, ये सभी सांसद गांधी स्मृति जो मुख्य केंद्र है गांधी स्मृति के अंदर, जहां पर गांधी जी ने अपनी अंतिम सांसें ली थी, जहां स्मारक है वहां पर जाएंगे, गांधी जी को नमन करेंगे और जो अपना विरोध प्रदर्शन है सरकार की के प्रति वो जाहिर करेंगे और इसके बाद संभवतः मीडिया से बात करेंगे। और हालांकि जो संदेश देना है वो संदेश तो इस प्रदर्शन में ही जाहिर हो रहा है। तो सभी अंदर गांधी स्मृति के मौजूद है, कांग्रेस के कार्यकर्ता भी हैं, लेकिन एक खास बात यह है कि एक बार गांधी स्मृति के अंदर आने के बाद अब खत्म हो गए और अब
सब लोग एक कर रहे हैं एक व्यवस्था बनाने की, और एक बार जब व्यवस्था बन जाएगी इसके बाद ये सभी लोग गांधी स्मृति के अंदर जो मुख्य जगह है वहां पर जाएंगे और वहां पहुंचकर गांधी जी को नमन करेंगे और साथ ही छात्रों के प्रति जो अपनी एकजुटता है, उनकी मांगों के प्रति जो अपना समर्थन है वो जाहिर करेंगे। और आप हम तस्वीर में देख सकते हैं कि तिरंगा हाथ में लेकर शांतिपूर्वक सभी सांसद जो हैं इंडिया गठबंधन के खड़े हैं और राहुल गांधी कोशिश कर रहे हैं कि सब लोग एक ऑर्डर में आ जाएं। राहुल और प्रियंका कोशिश कर रहे हैं कि सब लोग एक ऑर्डर में आ जाएं। उनके हाथों में तख्तियां हैं सभी सांसदों के और मोबाइल की टॉर्च जलाए हुए। देखिए हमें अंदाजा लग रहा था कि कैंडल मार्च निकाला जाएगा, लेकिन हम देख रहे हैं आपण ही दृश्य पाहतो आहोत गांधी स्मृती स्थळाच्या इथली। तन्मय, खरं तर संध्याकाळी 6ची वेळ आहे, त्यानंतर हे स्मृतीस्थळ बंद केलं जातं। हो। पण याचे जे प्रमुख आहेत भाजपचे माजी खासदार विजय गोयल हे याचे सध्या मुख्य ट्रस्टी आहेत, तेच स्वतः इथे उपस्थित होते। त्यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर हे सगळेजण आता या स्मृतीस्थळाच्या बाहेर एकत्र जमलेले आहेत। यानंतर ते आतमध्ये जातील। या परिसरातला एक अलिखित नियम आहे की साधारणपणे इथे घोषणा दिल्या जात नाहीत किंवा बोललं जात नाही, तर मौन पाळलं जातं। आणि खासदार सुप्रिया सुळे देखील आपल्याला या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुळात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती आणि मध्यस्थी केल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या सूत्रांकडनं। या सगळ्या आंदोलनासंदर्भात त्यांनी मध्यस्थी केल्याचं सांगण्यात येत होतं आणि आता आज या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे देखील आहेत। सगळ्याच विरोधकांचं हे आंदोलन आहे आणि कॅन्डल मार्च एक प्रकारे काढण्यात येणार होता, मात्र मोबाईलचे टॉर्च ऑन करून हा मार्च काढण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। अर्थात या सगळ्या विरोधकांची एकच मागणी आहे, ती धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची। आपण इथे पाहतो आहोत अर्धसैनिक बल इथे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। पॅरामिलिटरी फोर्सेस एक प्रकारच्या आहेत आणि इथे कोणत्याही प्रकारच्या अनुचित गोष्टी घडू नयेत यासाठी दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दल हे अत्यंत सतर्क असल्याचं दिसतंय। केवळ सुप्रिया सुळे नाही तर तृणमूलचे खासदार दिसत आहेत किंवा अन्यही वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे दक्षिणेकडचे काही खासदार दिसत आहेत, उत्तरेकडच्या पक्षांचे जदसारख्या काही राजकीय पक्षांचे खासदार दिसत आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगडमधल्या काही राजकीय पक्षांचे खासदार आहेत। लग रही होगी जलाई हुई है और ये मोबाईलचा टॉर्च ऑन करून सगळेजण यात सहभागी झाले आहेत। और चाहे कैंडल हो या मोबाइल का टॉर्च हो, Gandhiji was shot. हेलो इसमें आ रहा This is a sacred place. We are coming here to pay homage. Why are there so many policemen? Why are there hundreds and thousands of policemen? What are they afraid of? We saw there were barricades all around and the buses were stopped. We were in the bus for almost 30 minutes. Why? I mean, you should ask them, what is this sense of panic that seems to have gripped? चिदंबरम असतील, राहुल गांधी यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांची प्रतिक्रिया येते आणि गांधी स्मृती भवन परिसरात जाऊन आल्यानंतर आता सर्वच खासदार हे मोबाईलचा टॉर्च ऑन करून मार्चला सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत। राहुल गांधींच्या हातात तिरंगा असल्याचं पाहायला मिळतंय। प्रियंका गांधी, राहुल गांधी तसंच सर्व विरोधी खासदार या मार्च मध्ये आता सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। हातात प्लाकार्ड्स आहेत आणि या प्लाकार्ड्सवरती धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते, तसंच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांचा हा मोर्चा आता कूच करताना पाहायला मिळतोय। हा कॅन्डल मार्च असल्याचं सांगण्यात येत होतं। मोबाईलचे टॉर्च लावून हा मार्च आता काढण्यात येतोय। दिल्लीच्या रस्त्यांवरती साधारणतः संसद परिसर जो आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। पॅरामिलिटरी फोर्सेस तिथे तैनात करण्यात आलेल्या आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी घेण्यात येते। त्यामुळे
हा विरोधकांचा मार्च आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. हातात देशाचा झेंडा घेऊन शांततेत हा मार्च पार पडणार असल्याचं सांगण्यात आलंय. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो तन्मय, सगळ्यात पुढे या मोर्चाचं नेतृत्व एक प्रकारे राहुल गांधी करतायत. संविधानाची प्रत त्यांच्या हातामध्ये आहे आणि आता हे सगळेजण प्रत्यक्ष स्मृतीस्थळाच्या इथे आत येऊन महात्मा गांधीजींच्या या स्मृतीस्थळाला वंदन करतील. हातात प्लाकार्ड्स आहेत. घोषणाबाजी जरी सुरू नसली तरी प्लाकार्डच्या माध्यमातून जो संदेश द्यायचा आहे विरोधकांना तो तिथे स्पष्ट असल्याचं पाहायला मिळतं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करताना पाहायला मिळतात. पेपर फुटी असेल, त्याच्यानंतर आंदोलकांवरती झालेला लाठीचार्ज असेल, या विरोधात हा मार्च काढण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. इथे सुरक्षा कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. अर्थात माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी याबद्दलही प्रश्न उपस्थित केला की इथे एवढ्या सुरक्षा रक्षकांचं काय काम. पण ज्या पद्धतीचं आंदोलन, ज्या पद्धतीच्या हिंसक प्रतिक्रिया गेल्या काही काळात उमटल्या होत्या जंतर मंतरवर किंवा संसद भवनाच्या दिशेने हे सगळे आंदोलक निघाले होते त्यावेळेला, ते पाहता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ होऊ नये याची काळजी म्हणून हे सगळे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नाही, नक्कीच आंदोलनावेळी जो राडा झाल्याचं पाहायला मिळालं, तमाम देशानं तो राडा पाहिला. ज्या पद्धतीत पोलीस आणि आंदोलक आपापसात भिडले आणि त्यानंतर विरोधकांनी देखील ज्या पद्धतीत पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यानंतर काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतलं होतं. तो सगळं पाहता आजचा हा मार्च आणि त्या संदर्भातली सुरक्षा इथं पाहायला मिळते. 3 सुरक्षा घेराव घालण्यात आलेले पाहायला मिळत आहेत. तसंच पॅरामिलिटरी फोर्सेस तिथं तैनात करण्यात आलेले आहेत. दिल्ली पोलिसांचं विविध पथकं तिथं तैनात करण्यात आलेली पाहायला मिळतात. आणि अशात हा मार्च सुरू आहे, ज्यात कॉन्स्टिट्यूशन घेऊन राहुल गांधी या मोर्चाला संबोधित करताना पाहायला मिळत आहेत. सगळ्यात पुढे राहुल गांधी आहेत, त्यांच्या मागे हातात ध्वज घेऊन, भारताचा तिरंगा घेऊन इतरही खासदार आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता प्रत्यक्ष स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतचे सगळे खासदार, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते, यासोबतच अन्यही राजकीय पक्षांचे खासदार सगळे इथे पोहोचलेत. पहिल्या दिवशी तर सभागृहाचं कामकाज एकदा दोनदा नव्हे तर 7 वेळेला तहकूब झालं. त्यानंतर आता 3 दिवस होऊन गेले, पण आजही सभागृहातली स्थिती हीच आहे. सभागृहाचं कामकाज होऊ शकलेलं. आज काही कामकाज झालं, पण नंतर सुद्धा विरोधकांनी प्रचंड गोंधळ केला. आणि ज्याची शक्यता होती, ज्याबद्दल शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या की पावसाळी अधिवेशनात काही विधेयकं मांडण्यात येतील, तसं न होता एक दिल्लीचं वातावरण पूर्णतः 360 अंशात बदलून गेल्याचं पाहायला मिळालं. संसदेचं अधिवेशन सुरू होण्याच्या अगदी 1 दिवस आधी सगळं वातावरण बदलताना पाहायला मिळालं. आणि आता गांधी स्मृतीस्थळावरती सर्व खासदार पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. प्रियांका गांधी आणि त्यांच्या पाठोपाठ आता अन्य प्रमुख राजकीय पक्षांचे नेते जे या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मूक मोर्चा एक प्रकारे याला म्हणता येईल, कारण इथे स्मृतीस्थळाचा एक नियम आहे की इथे घोषणाबाजी केली जात नाही, इथे राजकीय पक्षांचे झेंडे आणायला परवानगी नाही. त्यामुळे या सगळ्यांच्या हातामध्ये केवळ एकच भारताचा झेंडा आपल्याला दिसतो आहे. आणि आता आपण पाहतो तर राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली या सगळ्या खासदारांनी. और इसके अलावा सड़क पर भी कांग्रेस जो है वो नजर आ रही है आक्रामक. हमने देखा मंगलवार को कांग्रेस के तमाम सांसद जो हैं वो पहुंच गए प्रधानमंत्री आवास पर, और अब 2 दिन बाद आज पहले राजघाट ये जाना चाह रहे थे, फिर इंडिया गेट का कार्यक्रम बना, और जब इजाजत नहीं मिली तो फिर राहुल गांधी के आवास के पास में गांधी स्मृति जो जगह है वहां का कार्यक्रम बना, और सब लोग यहाँ पर आ गए और गांधी जी को नमन करने के बाद जनगण मन गाया गया. और कुल मिलाकर के ये तरीका है
एकजुटता साबित करने की कि इंडिया गठबंधन छात्रों की मांगों के साथ है और छात्रों की मांगे क्या है, इंडिया गठबंधन एकजुट नजर भी आया है। मेरे साथ संजय यादव जी हैं। संजय जी, संदेश क्या है? संदेश ये है, हम राष्ट्रपिता महात्मा गांधी जी के समाधि स्थल पे आए हैं, शहीदी स्थल पे, और प्रार्थना कर रहे हैं कि हे बापू, इस तानाशाह सरकार को सद्बुद्धि दे। जो हमारे बच्चे, छात्र, नौजवान अनशन पे हैं, जो उनकी मांग है उनको सद्बुद्धि दे ताकि उनकी मांगों को सुना जाए और जो देश में जो एक अराजक माहौल है उस पर विराम लगे। तो सारे सांसद अब निकल रहे हैं। इमरान मसूद जी, बताइए जी, क्या कहना चाहते हैं? देखिए, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीता राम, ईश्वर अल्लाह तेरे नाम, इनको सद्बुद्धि दे भगवान। जी, बिल्कुल 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 राहुल गांधी निकल रहे हैं। इमरान भाई, हम आपसे बात करेंगे। राहुल जी, कुछ तो राहुल गांधी कोई बयानबाजी से परहेज कर रहे हैं और सभी सांसद जो हैं This is another stage of protest. It's an ongoing protest, and resignation of Mr. Dharman is the only solution. And the Prime Minister is trying to dilute the situation by offering so-called fast-track court and everything. But the need of the hour is Dharmendra Pradhan's resignation. Just let me tell you one point: it's for only one man. The whole country is now being paralyzed. No, metro stopped. Students are agitating just to save one man. So he should be sacked or must be resigned. थैंक यू सो मच। अखिलेश जी, क्या आप कहना चाहेंगे? आप लाइव है, क्या मैसेज है आप लोगों का? नहीं, जो 3 डिमांड है राहुल जी ने उसको बार बार दोहराया है। हम लोग छात्रों का जो भविष्य अंधकार में हो गया है इस सरकार में, 157 लीक हुआ, पेपर लीक हुआ, वो तुरंत बंद किया जाना चाहिए। नए सिरे से एग्जाम के पद्धति को बदला जाए ताकि लोगों का भविष्य बचा रहे। ठीक है, शुक्रिया अखिलेश जी हमसे बात करने के लिए। प्रियंका गांधी निकल रही हैं। प्रशांत जी आइए, हम कोशिश करते हैं कि प्रशांत भाई आगे आइए। प्रशांत भाई आगे आइए, आगे भैया। राहुल गांधी त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे खासदार गांधी स्मृतीस्थळावर गेले होते आणि आता तिथून पुन्हा हे सगळे खासदार माघारी निघालेले आहेत। राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया घेण्याचा NDTVचा प्रयत्न, माध्यमांची त्यासाठी धडपड, पण एकच प्रमुख मागणी सातत्यानं सांगण्यात येते। आत्ता काँग्रेसच्या आणि अन्यही काही खासदारांनी असं म्हटलं की केवळ एका व्यक्तीच्या करता सगळा देश वेठीस धरला जातोय। अर्थातच सगळ्यांचा राग आहे तो केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर आणि त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी एकमुखी मागणी कॉकरोच जनता पार्टीपासून लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व विरोधी खासदारांच्याकडून करण्यात येते की धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं राजीनामा द्यावा। देश के लिए ये संदेश है। हम यहाँ क्यों आए हैं? क्योंकि ये हमारी देश की नींव है। अहिंसा की बात की थी, आज हमारे बच्चे पिट रहे हैं। आज वो युवा अरे वो बोल रही है आईडी दूर किया बोल रही है ना। अब बात प्रियंका जी एक सेकंड प्रियंका जी ये बताइए अभी जो ये बात है यहाँ से क्या लगा आईडी दूर रखिए प्लीज। भाई कोई नहीं है क्या भाई? अरे वो बोल रही है। आपण पाहतो आहोत प्रियांका गांधी यांनी NDTVशी बोलताना असं स्पष्टपणे सांगितलं की या पुन्हा एकदा ऐकूयात त्या काय म्हणतात। देने आए हैं सरकार को, देश को, कि हमारे देश की नींव क्या है।
और हमारे देश का मतलब क्या है। महात्मा गांधी जी लड़े किस लिए थे और कैसे लड़े थे। जो महात्मा गांधी जी ने किया और हमारे देश के किसानों ने किया, गरीबों ने किया, वो एक बहुत ही अनोखा रेवोल्यूशन था, बहुत ही अनोखी मूवमेंट थी, क्योंकि उसमें किसी पे हाथ नहीं उठा। आज उसी देश के बच्चों को आप इसलिए पीट रहे हैं क्योंकि वो अपना अधिकार मांग रहे हैं। तो हम सबको दिख रहा है कि कितना गलत हो रहा है। और हमारे देश के लोकतंत्र को, जिसके लिए गांधी जी शहीद हुए, जिसके लिए तमाम लोग शहीद हुए, और गांधी जी जैसे तमाम किसान हैं जिन्होंने इस देश की आजादी की लड़ाई लड़ी, और आज हम इसी देश में अपने ही बच्चों को मार रहे हैं। आज हम इसी देश में वो लोकतंत्र खत्म करने जा रहे हैं जिसके लिए ये लोग लड़े, जिसके लिए ये लोग शहीद हुए, जिसके लिए ये लोग शहीद होते हैं। तो ये वर्दी पहने जो आपकी सरहद। प्रियंका गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात जी चळवळ उभारण्यात आली, हजारो लोक जे शहीद झाले, त्यांचं उद्देश जो होता तोच उद्देश एक प्रकारे या चळवळीचा आहे। ये मुहिम जारी रहेगी, रक्षा मंत्री के इस्तीफे तक ये मुहिम जारी रहेगी, आपको प्रियंका जी, आणि आता राहुल गांधी तिथून बाहेर पडताना पाहायला मिळतात। गांधी स्मृतीस्थळावरून राहुल गांधी बाहेर आलेत, ते माध्यमांशी काही संवाद साधतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हातात कॉन्स्टिट्यूशन घेऊन राहुल गांधी यांनी या मार्चला सुरुवात केली असं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर गांधी स्मृतीस्थळावरती जाऊन राष्ट्रगीत गायलं या सगळ्या खासदारांनी, आणि एकच मागणी या सगळ्या खासदारांची असल्याचं पाहायला मिळतंय, विरोधी खासदारांची, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, या सगळ्यात माध्यमांचे प्रतिनिधी आणि राहुल गांधी काही माध्यमांची प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे। ते खरं तर बसच्या दिशेने निघाले होते परत माघारी आपल्या घराकडे जायला, पण त्यांनी आपला विचार बदलला आणि इथे उपस्थित असलेल्या काही जणांशी ते कदाचित बातचीत करतील। सगळ्या VVIPंच्या गाड्यांनी आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतल्या गाड्यांनी हा सगळा परिसर पूर्णपणे चक्काजाम झालेला, आणि या ज्या बसमधून राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत हे सगळे खासदार आले होते, पुन्हा एकदा राहुल गांधी त्याच बसमध्ये शिरलेले आहेत, आणि या सगळ्या वाहनांचा ताफा आता पुन्हा राहुल गांधी यांच्या घराच्या दिशेने रवाना होईल। इथे संध्याकाळी सभागृहाचं कामकाज तहकूब केल्यानंतर साधारणपणे 6 नंतर एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रदीर्घ काळ ही बैठक चालली, त्यात स्वाभाविकपणे तन्मय विरोधकांनी आपली रणनीती निश्चित केली असणार। अगदी, आणि राहुल गांधींच्या घरी ही बैठक पार पडल्यानंतर ते तिथून निघाल्याचं देखील पाहायला मिळालं, आणि आता गांधी स्मृती भवन परिसरातनं विरोध ज्या पद्धतीत होतोय ते पाहता लवकरच सरकारला देखील हालचाली करणं भाग पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि प्रथमच विरोधक इतके आक्रमक होत असताना पाहायला मिळतात। आपण पाहतो आहोत हा एक मोबाईल टॉर्चचा मार्च एक प्रकारे राहुल गांधी यांच्या घरापासून सुरू झाला। बसने साधारणपणे जेमतेम 1.5-2 किलोमीटरचं हे अंतर आहे, पण या अंतरामध्ये एकूण सुरक्षा व्यवस्था आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता अर्ध्यापेक्षा बरंचसं अंतर, मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचं अंतर
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे खासदार बसमधून आले होते. पुढे त्यांनी महात्मा गांधीजी यांच्या स्मृतीस्थळाच्या बाहेर एकत्र येऊन हातात संविधान घेतलं. या सगळ्यांच्या सोबत काही घोषणा लिहिलेली पत्रकं, पोस्टर्स हातात होती आणि नंतर सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि सगळेजण महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्थळावर गेले, तिथे नतमस्तक झाले. यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आलं. जनगणमन म्हटल्यानंतर हे सगळे खासदार पुन्हा एकदा माघारी परतले आणि आता आपण पाहतो तर राहुल गांधी पुन्हा एकदा बसमध्ये बसले. त्या सगळ्यांची एकच मागणी आहे. प्रियांका गांधी यांनी सुद्धा NDTVशी बातचीत करताना हे स्पष्ट केलं. किसान हैं जिन्होंने इस देश की आजादी की लड़ाई लड़ी और आज हम इसी देश में अपने ही बच्चों को मार रहे हैं. आज हम इसी देश में वो लोकतंत्र खत्म करने जा रहे हैं जिसके लिए ये लोग लड़े, जिसके लिए ये लोग शहीद हुए, जिसके लिए ये लोग शहीद होते हैं, जो ये वर्दी पहने हैं, जो आपकी सरहद पे खड़े रहते हैं. किस लिए? ताकि इनके बच्चों को पीटा जाए. क्यों? क्योंकि अपने एग्जाम्स के लिए अपनी परीक्षा में पेपर लीक हो रहा है, उसके लिए वो अपना अधिकार मांग रहे हैं कि न्याय मांग रहे हैं. इस्तीफे तक ये मुहिम जारी रहेगी. शिक्षा मंत्री के इस्तीफे तक ये मुहिम जारी रहेगी. आपको आता महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्थळाच्या इथून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर हे सगळे खासदार जेव्हा आतमध्ये अभिवादन करायला गेले होते तन्मय महात्मा गांधीजींना, त्याही वेळेला बाहेर कार्यकर्त्यांच्या घोषणा, टाळ्या आणि सरकारकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणं हे बाहेर सुरूच होतं. घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात सुरू होती. अगदी विरोधक ज्या पद्धतीत मोर्चा आणि आंदोलनं करतायत, तसंच CJPचं एक वेगळं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यात आत्ता विरोधी खासदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. मात्र आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वी काल देखील विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. त्यामुळे आजचा हा मोर्चा ज्या पद्धतीत एकत्रित काढण्यात आलाय ते बघता विरोधक आज कुठेतरी एकजूट त्यांची पाहायला मिळाली. असं पूर्णही हे खरं नाही म्हणता येणार तन्मय, कारण शरद पवार यांनी घेतलेली भेट त्या पाठोपाठ राहुल गांधींची प्रतिक्रिया काही येते का, काही म्हणतात का राहुल गांधी, ते पाहूयात. त्यांची आपण काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहिली आणि आता ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. राहुल गांधी यांच्यासह सर्व खासदारांना घेऊन ही बस आता हळूहळू पुढे निघालेली आहे. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष. क्या राजनीतिकरण, कौन सी राजनीति है जो माँ बाप बच्चे को पाल के, कर्जा उठा के, इम्तिहान का तैयारी करके, फिर पेपर लीक पे पेपर लीक चलते रहता और जो दुष्ट लीक करा वो पार्लियामेंट में बैठे रहता. क्या पॉलिटिक्स है ये? एक माँ बाप का बाधा समझ के चल रहे हैं. हाँ तो बेशक तैयार है ना. पहले उसको हटाओ जो निंदित है, उसी को बिठाएंगे हाउस में. क्या बात कर रहे हैं भाई. अरे सिर्फ एक आदमी के लिए ये पूरा देश को, जनता को इतना परेशानी देता रहता है ना गवर्नमेंट, उसको हटाना चाहिए. पहले 20 से ज्यादा बच्चों का सुसाइड के लिए ये कौन है, ये जवाब देना चाहिए. और इतना हमला स्टूडेंट्स के ऊपर कर दिया दिल्ली के अंदर, फिर भी ये कुर्सी पलट के ये आदमी रहे. इसको छोड़ना चाहिए. ये सबसे पहला मांग है. हम सबके लिए तैयार है, लेकिन अकाउंटेबिलिटी होना चाहिए, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होना चाहिए. कौन जवाब दे देंगे देश को? हजारों मिलियन लाखों छात्रों शहर पे है. सारा विपक्ष सदन के अंदर और बाहर करता रहता है, फिर भी ये सरकार को कान नहीं है, आंख भी नहीं है, सिर्फ छात्रों का खून के लिए कोशिश कर रहा हूं. त्यामुळे आपण पाहतो आहोत या सगळ्या खासदारांनी संताप व्यक्त केला. पुन्हा एकदा सरकारकडे मागणी केली हा मोर्चा काढून की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. दिल्लीतल्या सगळ्या घडामोडींच्याकडे असणारे बारीक लक्ष. तन्मय, अगदी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर याच घडामोडी पुन्हा एकदा
लाईव्ह NDTV मराठीवर.